या अभंगामध्ये महाराज म्हणतात, हिताच्या ठिकाणी जागा असणारे जे काही भाविक भक्तजन आहे त्यांना धन्यता देतात, त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात। आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया। आणि अशा कुळामध्ये जी मंडळी जन्माला येतात त्यांचा परमार्थ अध्यात्म आणि आचरण जीवनाचा त्यांना देवाला हरिक वाटतो, आनंद वाटतो, कौतुक वाटतो। कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। काय वाटते? कारण उदाहरण देऊन सांगता ऐका। ते सदैव गीता भागवताचे स्मरण करतात। गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। तुकाराम महाराज म्हणतात, अशांची सेवा जर मला लाभली, जे गीता भागवताचे स्मरण करतात, अशांची सेवा जर मला लाभली तर मी किती भाग्यवान समजेल, माझ्या देवाला मी धन्यता देईल। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। विठ्ठला यथामती यथावकाश। सेवा सादर करण्यापूर्वी कार्यक्रमाचा परिहार असा द्यायचा तो, अनेक वर्षापासून चालत आलेला हा संजीवन समाधी सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त आपल्या विश्वगुरु वारकरी शिक्षण संस्थेमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे। आणि माझी या सप्त्यामध्ये 4थ्या दिवसाची सेवा हरिभक्त पारायण आदरणीय भागवताचार्य श्री सचिन महाराज जाधव यांनी मला कीर्तन सेवा दिली, त्यांचे मनपूर्वक आभार मानते व तसेच तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते। गुरुवरांच्या चरणी नतमस्तक होते, आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होते, भगवंताच्या चरणी नतमस्तक होते आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते। विठ्ठला विठ्ठला आज ज्ञानोबारायांना आनंद होत असेल की ज्ञानोबारायांची अलंकापूर नगरीचे फार भाग्य आहे। या ज्ञानोबारायांच्या अलंकापूर नगरीचे फार भाग्य आहे की ते ज्ञानोबाराय एकदा नव्हे तर 108 वेळा काय झाले, 108 वेळा अवताराला आले। एखादी भूमी केव्हा पवित्र होती, ती वारंवार भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये येणारे साधू संत त्या भूमीवर तेव्हा येतात, ती भूमी तेव्हा पवित्र होते। विठ्ठला भगवान परमात्म्याचा तिथे कथा विनाद साधतो, ती भूमी स्वर्गाहूनही पवित्र असते। आज खऱ्या अर्थाने ही अलंकापूर नगरी, जसं नामदेवराय म्हणतात, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सिद्धांचा सिद्ध भेदी मेळा, 84 याचे कारण काय तर आपण मागच्या जन्मी केलेले बहुपुण्य असेल किंवा आपले काही भाग्य असेल। जन्मोजन्मी मी बहुपुण्य केले, जन्मोजन्मी मी बहुपुण्य केले, तेव्हा या Haya
आपल्याला बघायला मिळतोय. अहो कोणी भाविक भक्त म्हणून तर कोणी वैष्णव म्हणून आज सप्त्याला उपस्थित आहे. या संजीवन समाधी सोहळ्याला उपस्थित आहो. अहो माझ्या ज्ञानोबारायांना आज फार आनंद वाटत असेल. माझ्या ज्ञानोबारायांना फार आनंद वाटत असेल की आज आपण त्यांचा जय जयकार करतोय, जय जय घोष करतोय. अहो माझ्या माऊलींचा जर जीवन बघितलं तरी अभंगाला शोभेल असा आहे. विठ्ठल विठ्ठल अहो माझ्या माऊलींचं जीवनपट बघितलं ना, इतिहास बघितला आपण, बऱ्याचदा महाराजांच्या मुखातून ऐकलं, अनेक कीर्तनातून देखील ऐकलं. मात्र एकदा माझ्या माऊलींचं चरित्र सुरू झालं तर त्यामध्ये कोणाचंही चरित्र ऐकू नये असं वाटतं. विठ्ठल 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 अहो अंगावर रोमांच आणि मनामध्ये नुसतं वादळ अशा घटनेचं माझ्या ज्ञानोबारायांचं जीवन घडलं. अहो एक अलौकिकता प्रकारचं जीवन माझ्या ज्ञानोबारायांचं घडलं. मात्र ते आपल्याला आदर्श देण्यासाठीच घडलं. माझ्या माऊलींनी जेवढा त्रास सहन केला तेवढा या जगी कोणीही त्रास सहन करू शकणार नाही. मात्र माझ्या माऊलींनी तो त्रास का सहन केला? जगाच्या कल्याणासाठी बुद्धी देह कष्टविधी परोपकारे, देह कष्टविधी परोपकारे. जगतासाठी सहन केला. माझ्या माऊलींनी या जगाच्या कल्याणासाठी सहन केला. एवढा मोठा इतिहास माझ्या ज्ञानोबारायांचा घडला. ऐका, या जगी जर आपल्याला एवढा त्रास सहन करावा लागला तर कोणीही करू शकत नाही. माझ्या माऊलींनी खूप त्रास सहन केला. ज्यांनी माझ्या माऊलींना त्रास दिला त्यांना माझ्या माऊलींनी मोठ्या मायेच्या ममतेच्या मनाने त्यांना माफ करून गुरुपद व अत्यंत मोठ्या मनाने सन्मानित केला. विठ्ठल विठ्ठल ही फार महान गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. मात्र आपल्या बघा, आपल्याला जर कोणी त्रास दिला, जर कोणी रागवलं तर आपण लगेच त्याच्या बाबतीत वैरभाव मनामध्ये ठेवतो आणि सदैव त्याच्यापासून दुरावा ठेवतो, सदैव राग मनामध्ये ठेवतो. मात्र माझ्या माऊलींचं तसं नाही. माझ्या माऊलींना ज्यांनी त्रास दिला त्यांना गुरुतुल्य पद दिलं आणि सदैव त्यांची वाहवा केली. एवढंच नव्हे तर हे जगाचे सगळे अपराध आपल्या स्वतःच्या पोटामध्ये घेण्याचे समर्थ एका योगीमध्येच असते. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी
शिव रागे झाले भजे हरे. ओ माझे माऊली योगी आहात म्हणून या जगाने त्यांना विश्व माऊली असं म्हटलंय. विठुरायाच्या नंतर जर नाव कोणाचं येतं तर ते माझ्या ज्ञानोबा माऊलींचं येतं. विठ्ठला 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 ऐका, माऊली हा साधारण शब्द नाहीये. माऊली म्हणजे जगाची आई. त्या आईने आपल्याला पदरात घेतलंय. ती एक अनाथाची माय आहे. ज्ञानाई माझी अनाथ, ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानराज ज्ञानबाई माझी अनाथाची माया, ज्ञानबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पाय, एका जनार्दनी पाय वंदित ते ज्ञानबाई माझी अनाथाची माय, माय माय माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, जनार्दनी पाय, जनार्दनी पाय, ज्ञानबाई माझी अनाथाची माया. ती अनाथाची माया आहे म्हणून ज्ञानाई माझी अनाथाची माया. ती मायेचा सागर देखील आहे म्हणून म्हणतात आई माझी मायेचा सागर, तिला दिने जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, तिला दिने जीवनाधार. मायेचा सागर जीवनाधार, मायेचा सागर जीवनाधार. आई माझी मायेचा सागर, तिला दिले जीवनाधार. बद्दल काय बोलावं, त्या आईबद्दल काय बोलावं. माऊलींचा इतिहास स्वर्ण अक्षराने लिहावा असा माझ्या माऊलींचा इतिहास आहे. माऊलींचं तत्व जगणं हे आपल्याला आदर्श वर्तवते. विठ्ठल विठ्ठल नवे नवे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे. ऐका, नवे नवे भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देणारा आहे. या अलंकापूर नगरीमध्ये माझ्या ज्ञानोबारायांचे पावले या जमिनीमध्ये उमगली आणि या जमिनीमध्ये आपण अखंड हरिनाम सप्ताह करतोय. सप्ताहच नव्हे तर या अलंकापूर नगरीमध्ये आपण ज्ञान देखील घेतो. विठ्ठल विठ्ठल मागच्या 2 महिन्यापूर्वीच माझ्या माऊलींच्या मंदिराचा कळस बसवायचा, स्वर्ण मुकुट निर्माण करायचा अशी बातमी एका वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. आणि ज्याला ज्याला कळलं की माझ्या माऊलींच्या मंदिराचा कळस निर्माण करायचा आहे तर त्याच्या परीने कष्टाने सोन्याचं दान तेवढं झालं तेवढं दिलं. ठरवलं की 10-12 किलोचा कळस करायचा, मात्र त्याच्या डबल 25 किलोचा कळस केला आणि 25 किलोचा करून देखील काही पैसे शिल्लक राहिले. एवढा दिव्य भव्य कार्यक्रम माझ्या माऊलींच्या मंदिराचा झाला.
मात्र ते का झालं? कारण माझ्या माऊलींनी या अलंकापूर नगरीमध्ये स्वर्णाचे झाड लावले आणि हे स्वर्णाचे झाड सर्व क्षण पाहत आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जयाची ये द्वारी सोन्याचा बिंब, जयाची ये द्वारी सोन्याचा बिंब, द्वारी सोन्याचा बिंब, वारकरी संप्रदायामध्ये वैष्णवमध्ये भाविक भक्तांमध्ये आजही एवढी अपार श्रद्धा जर का असेल तर ते माझ्या माऊलींचं जीवन आहे. माझ्या माऊलींचं जीवन, ओजस्वी जीवन हे प्रत्येकाच्या मनामध्ये ठसून ठसून भरलेलं आहे. विठ्ठला विठ्ठला माझ्या माऊलींनी जीवनामध्ये केलेला त्याग, जीवनामध्ये केलेला प्रयत्न हा परमोच्च प्राप्तीचा, परमोच्च थराचा, परमोच्च उंचीचा होता. आता त्या माऊलीबद्दल काय सांगावं? भगवान परमात्मा म्हणतो, हा एकची देखिला नयने, हा जाण संजीवनी ती लोकी. एवढंच नाही तर अजून म्हणतो, धन्य धन्य जयाचे वंशी, कुळी कुशी ज्ञानदेव जन्मले. हा ज्ञानाचा हिरा ज्याच्या कुळामध्ये जन्मला, ती कुस किती धन्य असेल असे भगवान परमात्मा म्हणतात आणि त्यांना धन्यता देतात आणि म्हणतात, विश्वपती पंढरीश पांडुरंग परमात्मा म्हणतो, धन्य धन्य ज्ञानदेव केला जगी उपकार. काय ज्ञानदेव धन्य आहे, एवढी विशेषता माझ्या ज्ञानोबा माऊलींकडे आहे. ऐका, भगवान परमात्म्याच्या अवतारामध्ये जे काही अवतार झाले, शास्त्रामध्ये 6 सांगितले, भागवतामध्ये 24 सांगितले आणि शास्त्रामध्ये 10 आणि ग्रंथामध्ये 6 सांगितले. या सर्व अवताराचा विचार जर आपण केला तर प्रत्येक अवतारामध्ये माझ्या माऊलींनी या जीवनाचं कल्याण केलं, या धर्मस्थापना केली, दुःखाचं निवारण केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यं. विठ्ठल विठ्ठल युगान युगान धर्माची स्थापना करण्यासाठी, भक्तांच्या मनामध्ये भगवंताची चेतना निर्माण करण्यासाठी माझ्या माऊलींनी अनेकदा अनेक प्रकारे अवतार धारण केला. अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, अवतार तुम्हा अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, उधराया जना जड जीवा, उधराया जना जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, धराया कारण, अवतार तुम्हा धराया
भक्ती केली, जसं नामदेवरायांनी केली, पुंडलिकांनी केली, जनाबाई, मुक्ताई, निवृत्तीनाथ, सोपान इत्यादी संतांनी माझ्या ज्ञानोबारायांची भक्ती केली. आणि ज्याने ज्याने माझ्या ज्ञानोबारायांची भक्ती केली त्यांच्या जीवनाचा उद्धार झाला. आणि माझ्या माऊलींच्या जीवनाचा ज्याने ज्याने आदर्श घेतला त्यापैकी एक जगद्गुरु तुकोबार आहे. ऐका, एक धन्यकरू आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी येतो. एक धन्यकरू माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला येतो आणि आळंदीला आल्यानंतर तिथे दर्शन घेतो आणि स्वर्णाच्या झाडाच्या ओट्यावर जाऊन बसतो. रात्र झाली म्हणून तो झोपतो आणि झोपताना विचार करतो, कहो माऊली, मी जेव्हा तुमचा अवतार झाला तेव्हा माझा जन्म का नाही झाला, असा विचार करून तो झोपी जातो. आणि नंतर माऊली त्याला सांगता की तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा आहे, कल्याण करायचंय, तर तू देहू या गावी जाऊन जगद्गुरु तुकोबारा यांना भेट, असं सांगितल्यानंतर सकाळी लगेच त्याने इंद्रायणीचे स्नान करून माऊलींचे दर्शन घेऊन लगेच देहू गावी निघाला. तुकोबारायांची विचारपूस करून देहू तुकोबारायांपुढे पोहोचला आणि त्यांच्यासोबत झालेला सर्व दृष्टांत माझ्या तुकोबारायांना सांगितला. तुकोबारायांचा दृष्टांत सांगितला तसा तुकोबारायांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अश्रू वाहतात तुकोबाराय म्हणतात, माऊलींनी मला त्या योग्यतेचं ठरवलं, माऊलींनी मला त्या योग्यतेचं ठरवलं म्हणून तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. अजूनही माऊलींच्या मनामध्ये माझ्या बाबतीत एवढं प्रेम आहे. एवढं बोलून तुकोबारायांनी त्यांचे आभार मानले, कौतुक मानले आणि विचारले, का हो तुम्हाला माझे माऊली बोलले तर कसे होते, कसे दिसत होते, मला सांगा ना. माझी मज अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे, अशी अनावर वाचा झाली. आणि तुकोबारायांना फक्त माऊलीच दिसत होते, माऊलींचाच ध्यास झाला आणि मुखातून वाचा फुटली, ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहन पायवार विठाला विठाला अहो माऊलींच्या मनामध्ये आजही माझ्याबद्दल एवढं प्रेम आहे, असं बोलून माऊलींचं कौतुक केलं. आणि तुकोबाराय म्हणतात, जो हिताच्या दिशेने जाणार, हिताच्या दिशेने वाटचाल करणार, त्यांना धन्यता असो, त्यांच्या आई वडिलांना धन्यता असो, हेच महाराज अभंगाच्या प्रथम. संसारामध्ये विठ्ठलपंतांचं मन रमत नव्हतं, मन प्रसन्न राहत नव्हतं. जेव्हा जेव्हा रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना विचारायचं, का हो
तुमचं मन संसारामध्ये का प्रसन्न राहत नाही? तेव्हा तेव्हा विठ्ठलपंत एकच बोलायचे, मला असं वाटतं की या संसारापासून कुठेतरी दूर जावं, असं वाटतं की या संसारामधून दूर जाऊन एक संन्यासी व्हावं. आणि अनेक वेळा कंटाळलेल्या रुक्मिणी माता त्यांना सहज म्हणाल्या, जावं आणि मग घ्या संन्यास. असं म्हटल्यानंतर सहज मुखातून पडत्या शब्दाची आज्ञा म्हणून त्यांनी संन्यास धारण केला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मात्र ज्ञानोबाराय पोटाला येणार होते. अहो खूप सापडलं, मात्र विठ्ठलपंत काही सापडलेच नाही. एक दिवस रुक्मिणी मातांनी स्वर्ण पिंपळाच्या 1.25 लक्ष प्रदक्षिणा घातल्या आणि त्या स्वर्ण पिंपळाच्या ओट्यावर ज्याला आपला पती गुरु दीक्षा म्हणून दिलाय तेच गुरु तिथे बसलेले होते. कोण बसले होते? बोला. गुरु बसले होते. आणि मग त्यांनी तिला आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर रुक्मिणी माता रडू लागल्या आणि म्हणतात, हा आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? हो, मी ज्याच्यासोबत संसार करते त्याने संन्यास घेतला आणि माझ्यासोबत तो राहत नाही, त्याने संन्यास धारण केला आणि कुठेतरी निघून गेलाय. म्हणून विचारला, आशीर्वाद या जन्मीचा का पुढच्या जन्मीचा? तेव्हा गुरूंच्या मनामध्ये शंका आली की माझ्याकडे जो विठ्ठलपंत आहे तोच हिचा पती असावा. अशी शंका आल्यानंतर त्यांनी लगेच काशीला जाणं केलं आणि काशीला गेल्यानंतर तिथे विठ्ठलपंतांना विचारपूस करून त्यांना पुन्हा संसार धर्मामध्ये जा लावलं आणि त्यांनी गुरूंची आज्ञा म्हणून पुन्हा संसार धर्म स्वीकारला. मात्र संसार धर्म स्वीकारला आणि इकडे लोकांनी त्यांना वाळीत टाकले. सोसी जगाचे आघात. ओ ज्ञानोबाराय पोटाला येणार होते, मात्र माझ्या विठ्ठलपंतांनी खूप त्रास सहन केला. लोक त्यांच्यासोबत खूप विचित्र वागले, तरी सुद्धा माझ्या विठ्ठलपंतांनी तो त्रास सहन केला. खरा 11व्या शतकामध्ये ज्ञानदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा अवतार ब्रह्मा विष्णू महेश्वर आणि आदिमाया यांच्या अवतारामध्ये झाला. महाविष्णूचा अवतार सदा शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता स्वामी निवृत्ती दाता. महाविष्णूचा अवतार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर 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 सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्म सोपान तो झाला ब्रह्म सोपान तो झाला भक्तानंद वर्धला भक्तानंद वर्धला भक्तानंद वर्धला भक्तानंद वर्धला भक्तानंद वर्धला भक्तानंद वर्धला. आदि शक्ती मुक्ताबाई दासी लागे पायी दासी लागे पायी दासी लागे पायी. म्हणून तर ज्ञानोबारायांनी या जगताचे हित पाहिले आणि आपल्या भावांकडून वडिलांकडून घेतलेला गीतापाठ या जगाला सांगण्याचा प्रयत्न केला. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्माची केली राम जनार्दनी चरणी मस्तक ठेविले. या अज्ञानी जगाला सज्ञानी बनवण्यासाठी माझ्या माऊलींनी गीतेचे भाष्य केले. लोकांना समजेल अशा भाषेत ती गीता लिहिली आणि एवढंच नव्हे तर एक एक शब्दामध्ये ब्रह्मतत्व सांगितलं. आता नीट ऐका, हेच महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण
अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाचे हाय कुळी कन्या पुत्र होती जे साधिक कुळी कन्या पुत्र होते जे साधिक कुळी कन्या पुत्र होती जे साधिक कुळी कन्या पुत्र होती जे साधिक गोरी कन्या पुत्र होती जय साधिक कुळी कन्या पुत्र होती जे साधिक गोरी कन्या पुत्र होती जय साधिक गोरी कन्या पुत्र जे साधिक ओ माझे माऊली जेव्हा समाधी घेणार होते तेव्हा भगवान परमात्मा पदर धरून रडतोय आणि अर्धांगीने त्यांच्या पत्नींनी पाहिलं आणि त्यांना म्हणाला का हो या जगाचा मालक प्रत्येक समाधीला उपस्थित राहतो मात्र माऊलींच्या समाधीला तुम्ही पदर धरून रडतात असं का हो तुम्ही तर तुमच्या हाताने देखील संतांना समाधी दिली उदाहरण बघा चोखोबांना विठ्ठलाने स्वतःच्या हाताने समाधी दिली एकदा काय झालं चोखोबाच्या गावामध्ये वेशीचं काम चालू असताना ती वेश खाली पडली आणि तिथे चोखोबांचा आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला मात्र हे जेव्हा विठ्ठलाला कळाले तेव्हा त्याने नामदेवांना पाठवले आणि सांगितले जा आणि चोखोबाचे हाडे आहे ते हाडे इकडे आण मला माझ्या हाताने त्यांना समाधी द्यायची आहे असं सांगितलं तेव्हा नामदेवराय त्या वेशीच्या पाशी गेले आणि तिथे बघितल्यानंतर अनेक हाडे होती म्हणून विठ्ठलाला स्मरण केलं आणि विचारलं का हो विठ्ठला इथे तर अनेक हाडे आहे मात्र माझ्या चोखोबाची कोणती यावर मी कसे ओळखू तेव्हा भगवान परमात्म्याने सांगितले ज्या हाडामधून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती हाडे माझ्या चोखोबाची विठ्ठल 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 आणि ती नामदेवारांनी पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या पुढे आणली आणि पांडुरंग परमात्म्याने स्वतःच्या पायरी समोर चोखोबांना समाधी दिली तेव्हा तुम्ही एवढे रडले नाही मात्र आज तुम्ही माऊलींच्या समाधीला एवढं का रडताय तेव्हा विठ्ठलाने रुक्मिणी मातांना सांगितलं माऊलींचं जीवनपट संपूर्ण सांगितलं आणि जीवनपट सांगता सांगता त्यांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले तेव्हा विठ्ठलाने विचारले का ग आता तू का रडतीयेस सांग मला तेव्हा त्यांनी सांगितले की हा योगी ज्याच्या कुशीमध्ये जन्मला हा योगी जिच्या कुशीमध्ये जन्मला तिची कूस किती धन्य असेल याचेच देवाला हरिक वाटतो आनंद वाटतो हेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरणात सांगतात कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक गोरी कन्या पुत्र होती जे सात्विक गोरी कन्या पुत्र होती जे सात्विक आतयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा कुळी कन्या पुत्र होती साधिक कुळी कन्या पुत्र होती साधिक
ऐका. अहो माझ्या ज्ञानोबारायांनी जीवनामध्ये अनेक चमत्कार केले, महान कार्य केले, मात्र स्वतःला कधीही महान समजून घेतलं नाही. असे माझे ज्ञानोबाराय. विठला 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 ब्रह्मदेवाचा जन्म महाविष्णूच्या नाभी कमळातून झाला. हजारो वर्ष ब्रह्मदेव त्या कमळाच्या दांडीत होते, मात्र त्यांना काही समजत नव्हतं, काही कळतही नव्हतं. इकडे तिकडे पाहता 4 शिरे झाली, सर्वत्र पाणीच पाणी. मात्र विचार आला, ज्या आधी आपला जन्म झाला त्याआधी कोणीतरी आपला जन्मदाता असणार. म्हणून तप शब्द कानावर पडला आणि नामस्मरणाच्या जोरावर त्यांनी तप करून ब्रह्मदेवाने महाविष्णूला पाहिले. ओ ब्रह्मदेवाने महाविष्णूला पाहिले, देवाला पाहिले. म्हणजे याच्या अर्थाने एका वाक्याने असं म्हटलं जाईल की महाविष्णूचे पुत्र आहे ब्रह्मा. विठला विठला विठला. आणि तुकाराम महाराज हेच म्हणता की अशा नामस्मरण करणाऱ्या, गीता भागवत करणारे जे मुलं आहे, जे पुत्र आहे, त्यांची सेवा जर मला घडली, त्यांची सेवा जर मला घडली तर माझ्या देवाला मी बलवत्तर समजेल, फार महान समजेल आणि माझ्या देवाला मी धन्यता देईल. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या सांगतात. गीता भागवत ची सेवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. घडो त्यांची सेवा. म्हणे माझ घडो त्यांची सेवा. म्हणे माझा घडो त्यांची सेवा. तुका म्हणे माझा घडो त्यांची सेवा. धावत्या वेळामध्ये जो मी काही बोलण्याचा प्रयत्न केला असेल, जे चुकले ते माझ्या बुद्धीचा दोष आणि जे काही बरोबर असेल तर तुमची बहीण मुलगी म्हणून मला माफ करा. आणि मला जसं मला गायनाला साथ दिली, जसं कार्तिकी ताई, भूषण महाराज आणि तसेच कुंदन महाराज व तसेच आपले गुरुवर्य सचिन महाराज जाधव व मृदुंगाला साथ देणारे विशाल महाराज वारगडे व तुम्ही माझे कीर्तन शांत चित्तपणाने ऐकले त्या देखील तुमचे आभार मानते. व तसेच माझ्या कीर्तनाला जसं चोखदारांनी साथ दिली त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानते. व तुम्हा सर्वांच्या चरणावरती, आई वडिलांच्या चरणावरती, गुरुवरांच्या चरणावरती, भगवंताच्या चरणावरती
समर्पित करून वाणीला पुन्हा विश्रांती देते. ज्ञानेश्वर माऊली दादराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज